आज मी बनवणार आहे बंगाली स्टाईलमध्ये गुलाबजामुन. बंगाली म्हणजे आपले जे खूप बंगाली आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे बंगाली स्वीट किती फेमस असतात. पण गुलाबजाम तर सगळेच बनवतात. पण एकदम भारी गुलाबजाम बनवण्यासाठी माझ्याकडे 4 टिप्स आहेत. तर टिप नंबर 1 ती मला पण माहिती नाही आहे. मी आता चिटकून विचारतो आणि सांगतो. तर टिप नंबर 1 जेव्हा पण आपण गुलाबजामचं पीठ मळत असतो, ते एकदम जोरात चपातीच्या पिठासारखं मळायचं नसतं. ते एकदम हलक्या हाताने मळायचं असतं. टिप नंबर 2 सर्वांचा असा समज असतो की गोळे एकदम दाबून बनवायचे असतात. म्हणजे ते फ्राय करताना फुटत नाहीत. पण तसं नाही आहे. गोळे जेवढे शक्य आहे तेवढ्या हलक्या हाताने बनवायचे असतात. तरच गुलाबजाम सॉफ्ट बनतात. आणि टिप नंबर 3 ऑइलचं टेम्परेचर. फ्राय करताना गोळे तुटणे, फुटणे हे सर्व ऑइलच्या टेम्परेचरवर डिपेंड असतं. ऑइलचं टेम्परेचर एकदम परफेक्ट आहे की नाही ते कसं चेक कराल? एक छोटा गोळा घ्यायचा आणि ऑइलमध्ये टाकायचा. तो गोळा जर 10व्या सेकंदाला वरती आला तर समजायचं ऑइलचं टेम्परेचर एकदम परफेक्ट आहे. टिप नंबर 4 चासणी बनवायचा रेशो आहे 1:1. म्हणजे 1 कप पाणी असेल तर 1 कप साखर आणि ती बॉईल झाली की त्यात लिंबू पिळायचं. आणि 5वी टिप माझ्याकडून आहे. गुलाबजाम असा चमच्याने नाही खायचा. त्याला असं डायरेक्ट घ्यायचं आणि तोंडात टाकायचं म्हणजे त्याला अजून चांगली चव येते.